माझं नाव आहे भानुदास पवार। मी मुंबई ऐरोली या ठिकाणी राहतो। मी मुंबई पोलीसमध्ये मी सर्व्हिसला होतो। त्यानंतर मी आता रिटायरमेंट झालेलो आहे। रिटायरमेंट झाल्यानंतर मी बऱ्याचशा अशा धार्मिक यात्रा, तीर्थस्थळ यात्रा, पर्यटक यात्रा अशा मी भरपूर यात्रा भारतामध्ये फिरलेलो आहे आणि बरेच यात्रेकरांच्या बरोबर फिरलेलो आहे। त्यामुळे प्रत्येक यात्रेबरोबर हा प्रत्येक वेगवेगळा अनुभव येत असतो। त्याचप्रमाणे आज या महाराजांच्या बरोबर, पावशी महाराजांच्या बरोबर माझं फेसबुकवरती कॉन्टॅक्ट झालं आणि त्या फेसबुकच्या माध्यमातून मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आज मी पद्मावती यात्रेबरोबर आलेलो आहे। आज 4-5 दिवस झाले मी त्यांच्या यात्रेमध्ये सामील आहे। इतर यात्रेमधला आणि ह्या यात्रेमधला बराचसा आम्हाला फरक जाणवलेला आहे। इतर यात्रेमध्ये फरक तर थोडंफार दाखवतात किंवा सांगतात, पण ह्या यात्रेमध्ये मला बरंच असं जाणवलं की महाराजांनी प्रत्येक ठिकाणचं वेगवेगळं असं त्या ठिकाणचे महत्व, त्या ठिकाणचं माहिती प्रथम पूर्व आम्हाला सांगून नंतरच त्या ठिकाणचे पॉईंट सर्व दाखवले। त्यामुळे मार्गदर्शन चांगल्या प्रकारे केलेलं आहे। जसं मार्गदर्शन चांगल्या प्रकारे केलं त्याचप्रमाणे राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, ही बाकीची व्यवस्था, तुमची फिरण्याची व्यवस्था, गाड्यांची व्यवस्था ही पूर्णपणे व्यवस्थित असून त्याच्यामुळे कुठलाही व्यत्यय, कुठलाही प्रॉब्लेम येत नाही। इतर टूरिस्ट कंपनीमध्ये कसं आहे, फक्त त्या ठिकाणी स्पॉट देतात, तिथं सोडून देतात आणि जाऊन फिरून माघारी येतात। त्या ठिकाणी कुठल्याही महत्वाचं काही माहिती सांगितली जात नाही। या ठिकाणी या टूर मध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणची त्या ठिकाणची माहिती, महत्व आणि त्या पाठीमागची काहीतरी एक स्टोरी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे सांगितली जाते। त्यामुळे त्या ठिकाणी आपण कशासाठी आलेलो आहोत आणि त्या ठिकाणचे काय महत्व आहे हे आपल्याला जाणून मिळते, त्याची माहिती मिळते। ह्या टूर मध्ये जास्तीत जास्त आता हे जो धबधबा आहे हा एकदम फार उत्कृष्ट आहे आणि हा धबधबा उत्कृष्ट आवडला। कामाख्या देवीचं दर्शनही मस्तपैकी झालेलं आहे, व्यवस्थित झालेलं आहे। त्यामुळे काही कुठलाही प्रॉब्लेम आलेला नाही आणि त्यामुळे या यात्रेमध्ये बरंच असं काही शिकण्यासारखं आहे, घेण्यासारखं आहे, माहिती मिळण्यासारखी आहे। त्यामुळे जास्तीत जास्त या यात्रेमध्ये जास्तीत जास्त लोकांनी आलं तर त्या लोकांना माहितीचा फायदा मिळेल, यात्रेचा अनुभव घेता येईल आणि यात्रेचा आनंद बी मिळेल। बाहेरचं जेवण आहे ते तेल व्यवस्थित नसतं म्हणा किंवा तुमच्या लोकांना त्रास होतो, आजारी पडतात, तसं ह्या जेवणामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही। घरच्या जेवणाप्रमाणे जे जेवण आहे त्यामुळे उत्कृष्ट प्रतिष्ठित जेवण आहे। त्याच्यामुळे कुठलाही आजारी पडण्याचा प्रश्न येणार नाही आणि व्यवस्थित जसं यात्रेमध्ये आलो तसं व्यवस्थित आपण यात्रेमधून रिटर्न जाणार याची गॅरंटी आहे। थँक्यू।